आळंदीमध्ये माऊलींच्या दानपेटीवरती सेवेकऱ्यानंच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विशाल वारुळे नावाच्या सेवेकऱ्याच्या घरात 4.25 लाख रुपये सापडलेत। सीसीटीव्ही फुटेजमधून हे सगळं प्रकरण समोर आलंय। दानपेटीत रक्कम जमा करताना विशाल हातचलाखी करायचा आणि एका पिशवीमध्ये नोटा भरायचा। गेल्या 3 महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरू होता असा अंदाज वर्तवण्यात येतोय। तर मंदिरातील हार घरी घेऊन जाण्याच्या बहाण्यानं विशाल हा रोकड घरी न्यायचा आणि आता ते उघड झालेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे विशालला देवस्थाननं कामावरती ठेवलेलं नव्हतं, तरी देखील तो दानपेटीतील रक्कम जमा करत होता। सेवा देण्याच्या बहाण्यानं तो आधी भोजनालयात आला आणि मग दानपेट्या उघडून रक्कम जमा करू लागला। पण देवस्थानला याबाबत कल्पना नव्हती। आर्थिक गोष्टी हाताळण्यासाठी देवस्थाननं विश्वासातील व्यक्तींची नेमणूक का केली नाही, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। करणारा विशाल बाळू वारुळे वय 33 वर्ष आणि त्याने त्या दानपेटीमधून पैसे काढत असताना त्यातील काही पैसे हा त्याच्याबरोबर असलेल्या थैलीमध्ये तो टाकून ते लपून तो घेऊन जात होता आणि कॅशियर रूममध्ये लपून ठेवून घरी जाताना ते पैसे घेऊन जात असल्याचं त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं होतं। सदरचं सीसीटीव्ही फुटेज त्यांनी बघितल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यावरून आळंदी पोलीस स्टेशनला सदर सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। काल रात्री आम्ही त्याला गुन्ह्यामध्ये अटक करून त्याचा पुढील तपास चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।